श्रावण महिना सुरू झाला की सणांची रेलचेल सुरू होते. सणवार म्हटलं की गोडाचे पदार्थ आलेत. कारण यामध्ये रक्षाबंधन असो किंवा गणेश चतुर्थी, गौरी गणपती हे सगळे सण असतात. त्यामध्ये आपण वेगवेगळ्या मिठाया मागवत असतो. पण आता बाजारातून भेसळयुक्त मिठाई न मागवता आपण आज घरच्या घरी मिठाई बनवणार आहोत, अगदी सोप्या पद्धतीने. रक्षाबंधन जवळ आले आहे आणि कोणताही सण म्हटलं की घरामध्ये गोडधोड करण्याची पद्धत आहे. रक्षाबंधन जवळ आले आहे. अशा या खास दिवशी आपल्या लाडक्या भावाला बाजारातून मिठाई आणण्यापेक्षा स्वतःच्या हाताने काहीतरी गोड बनवून दिलं तर त्यामध्ये प्रेमाची चवही मिसळलेली असते. म्हणून आज आपण रक्षाबंधन निमित्त अगदी सोपे, मऊ आणि तोंडात टाकताच विरघळणारे खव्याचे पेढे बनवणार आहोत. हे पेढे बनवायला फार साहित्य लागत नाही आणि योग्य पद्धत लक्षात ठेवली तर अगदी पहिल्यांदाच छान असे पेढे तयार करता येतात. नमस्कार मैत्रिणींनो, मी ऋतुजाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने खव्याचे स्वादिष्ट पेढे. पेढे म्हटले की सण, पूजा, नैवेद्य किंवा एखादा आनंदाचा प्रसंग लगेच डोळ्यासमोर येतो. पण बाजारातून पेढे आणण्यापेक्षा घरच्या घरी ताज्या खव्यापासून पेढे बनवले तर त्याची चव काही वेगळीच असते. आजच्या रेसिपीमध्ये काही छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे. त्यामुळे पेढे बनवताना त्या नक्की लक्षात ठेवा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आज आपण खव्यापासून मस्त असे खव्याचे पेढे बनवणार आहोत. त्यासाठी आपण 250 ग्रॅम खवा घेतलेला आहे. बनवायला खूप सोपे आहेत पण काही टिप्स फॉलो कराव्या लागतात. तर त्यासाठी गॅसवर आपण पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे आणि त्यामध्ये आपण 1 चमचा साजूक तूप घातले आहे. आता यामध्ये लगेचच आपण खवा टाकायचा आहे आणि सर्व प्रोसेस आपल्याला मंद गॅसवर करायची आहे. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि हा जो खवा आहे तो मोकळा करून घ्यायचा आहे. मंद गॅसवरती खव्याला अगदी सुटसुटीत होईपर्यंत इथे आपण थोडंसं परतून घ्यायचं आहे. जो खव्याचा घट्ट गोळा असतो ना, तो थोडासा लूज झाला पाहिजे आणि तोपर्यंत त्याला परतून घ्यायचा आहे. हे बघा, थोडासा खवा आपला लूज झालेला आहे. पेढे किंवा मिठाई कधीही बनवताना अगदी जाडसर कढई किंवा नॉनस्टिक पॅन घ्यायचा, कारण जास्त पातळ कढई असेल तर खवा करपण्याची शक्यता असते. आता आपला हा थोडासा खवा लूज झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेढे बनवण्यासाठी इन्स्टंट जो खवा असतो, मिल्क पावडर पासून बनवलेला, तो न वापरता दूध आटवून जो खवा बनवला जातो तो आपण इथे वापरायचा आहे. त्याचेच हे पेढे छान होतात. हा खवा परतताना आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे. खवा कमी गॅसवरती परतायचा आहे. कमी गॅसवर परतल्यामुळे त्याचे जे टेक्स्चर आहे ते चांगलं होतं. जर तुम्ही हाय फ्लेमवर खवा परतला तर दाणेदार असा खवा आपला बनतो. अगदी कलाकंदसारखं टेक्स्चर येतं आणि आपले पेढे व्यवस्थित बनत नाही. त्यामुळे हा खवा आहे तो व्यवस्थित कमी गॅसवर परतून घ्यायचा आहे. जसा खवा परतला जाईल तसा तो पातळ होतोय. जसे आपण काही मिनिटे परतून घेऊ तसा तो घट्टसर होतो. या स्टेजला यामध्ये आपण थोड्या दुधामध्ये मी केशर टाकले होते ते यामध्ये टाकायचे आहे आणि छान असे मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे. आता आपला खवा व्यवस्थित परतला गेला आहे. त्याला दाटसरपणा देखील आलेला आहे. पॅन सुद्धा सोडायला लागलेला आहे. यापेक्षा जास्त परतायचे नाही, नाहीतर मावा खूप ड्राय होतो. आता या स्टेजला गॅस बंद करायचा आणि हा खवा आहे तो एका प्लेटमध्ये काढायचा आहे. पसरून घेऊन पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप साखर आणि 2 वेलची घालायची आणि बारीक वाटून साखरेची पावडर करून घ्यायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता अशी आपण या साखरेची पावडर केलेली आहे. आता आपण ही सर्व साखरेची पावडर खव्यामध्ये घालायची नाही. इथे आपल्याला खवा पूर्णपणे थंड झाला आहे की नाही हे पाहायचं आहे. इथे आपला खवा पूर्णपणे थंड झाला आहे. सर्वात महत्त्वाचे, साखरेची पावडर घालते वेळेस खवा पूर्णपणे थंड असावा किंवा तुम्ही अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता. जरी खवा गरम असला आणि त्यामध्ये साखर घातल्यास खवा पुन्हा पातळसर होऊ शकतो. त्यामुळे ही महत्त्वाची काळजी घेणे खूप गरजेचं आहे. आता या थंड झालेल्या खव्यामध्ये आपण 4 चमचे साखर घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता. इथे मी फक्त 4 चमचे साखर वापरलेली आहे. साखर आणि खवा व्यवस्थित असे हाताने मिक्स करून घ्यायचा आहे आणि थोडासा घट्टसर असा गोळा करून घ्यायचा आहे आणि मळून घ्यायचा आहे. साखर आणि खवा व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णपणे साखर यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आता व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेले आहे आणि याचा घट्टसर असा गोळा तयार देखील
झालेला आहे. काही मिनिटे हा आपण साखर मिक्स केलेला खवा 2 ते 3 मिनिटांसाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे आणि थोड्या वेळानंतर याचे आपण पेढे वळून घेणार आहोत. इथे आपले हे टेक्स्चर अगदी व्यवस्थित झालेलं आहे. पेढे वळण्यासाठी आपल्याला अजिबात हाताला तूप किंवा तेलाचा वापर करायचा नाही. इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिश्रण खूप कोरडं करू नका. मिश्रण जास्त आटवलं तर पेढे मऊ होण्याऐवजी कडक होऊ शकतात. आता मिश्रण थोडं कोमट झाल्यानंतर आता या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून सुंदर पेढे वळून घेऊया. पेढे तयार करताना प्रत्येक गोळा हातामध्ये छान गुळगुळीत करून घ्यायचा. आता त्याला हलका दाब देऊन पारंपरिक पेढ्याचा आकार देऊया. आता आपण मग पेढे वळायला घ्यायचे तर किती सोपी पद्धत आहे. आणि आता याला छान असे मस्त गोल आकार देऊ. तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही पेढे बनवू शकता. तुम्हाला जर डिझाईन करायची असेल तर एखाद्या साचा तुमच्याकडे असेल तर त्याने डिझाईन पण करू शकता. मस्त पेढे तयार झाले आहेत. अशाच प्रकारे आपण बाकीचे सगळे पेढे तयार करूया. कुठलाही सण आला म्हटलं की आपण घरीच मिठाई बनवायची, कारण बाजारातील भेसळयुक्त मिठाई खाण्यापेक्षा घरच्या घरी अगदी कमी साहित्यात सोप्या पद्धतीने ही मिठाई नक्की करून पहा. बघा तुम्ही किती छान पेढे तयार झाले आहेत. अशा प्रकारे इथे मौसिक आणि सुरेख असे खव्याचे पेढे बनवून तयार आहेत. इथे सगळे पेढे वळून झालेले आहेत आणि किती सुंदर दिसतात बघा. आता प्लेटमध्ये आपण हे थोडेसे खव्याचे पेढे काढून घेतलेले आहेत आणि बघता बघता तयार झाले आहेत आपले सुंदर मऊ आणि स्वादिष्ट रक्षाबंधन स्पेशल खव्याचे पेढे. या पेढ्याची खासियत म्हणजे त्यात फक्त खवा आणि साखर आणि वेलचीची चव नाही तर आपल्या हाताचं प्रेम देखील आहे. तर मंडळी, हे रक्षाबंधन स्पेशल खव्याचे पेढे तुम्ही नक्की करून पहा. तुमच्या भावाला हे पेढे आवडले तर कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि हा व्हिडिओ तुमच्या बहिणीला किंवा भावाला नक्की शेअर करा. आणि अशाच सोप्या रेसिपींसाठी ऋतुजाज रेसिपी मराठी या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर या रक्षाबंधनला बाजारातून महागडी मिठाई न आणता अगदी घरच्या घरी फक्त 2 साहित्याचा वापर करून तुम्ही हे खव्याचे पेढे बनवू शकता. आणि त्याचबरोबर तुम्ही ही रेसिपी कुठून पाहता ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.